सकाळ झालेली आहे आणि आज इथं वडापाव होता नाश्त्याला, त्याच्यानंतर उपमा होता. म्हणजे इंडियन वेगवेगळे काही काही पदार्थ भेटत असतात आणि हे थोडंसं वेगळं होतं. बीन्स वगैरे आहे, त्याच्यानंतर हे पोटॅटो आहे उकडलेले, खूप छान असतात. म्हणजे मी ते सॉससोबत पण खाल्ले होते, मस्त लागतात. चहा कॉफी आहे, दूध पण आहे, वेगवेगळे प्रकारचे फ्रूट्स असतात. तर आम्ही 5 दिवस हॉटेलमध्ये होतो ना, तर दररोज वेगवेगळा काही ना काही नाश्ता होता. त्याच्यानंतर पॅनकेक, एवढे छान पॅनकेक होते ना, गरम गरम पॅनकेक होते आणि त्याच्यासोबत मध, बिलकुल पण जास्त गोड नव्हते. चिकन सॉसेज होते, त्याच्यानंतर उकडलेले अंडे होते, त्याच्यानंतर परत हे ब्रेड होते आणि अजून पण काय काय होते, पण ते अजून आले नव्हते, आम्ही लवकर आलो होतो. तर आज आम्ही चाललेलो आहे मिरेकल गार्डनला आणि खूप लेट झालं आणि आउटफिट थोड्या वेळ दाखवतो, काही शूट केलं नाही. तर चिनूचं आता खाणं चालू आहे. मग आता आम्हाला पण सगळ्यांना भूक लागली. मग स्वामीनी काय काय आणले, तुझ्या सासूबाईंनी हे दिले, शेंगदाण्याचे लाडू दिलेत. अजून काय दिलं ग तुझ्या सासूबाईंनी? काय दिलं? काय दिलं? डॉलर पण दिले तिच्या सासूबाईंनी, असं ती म्हणतीये. हो का, तुमच्या मम्मीने डॉलर पण दिले? अयो, आमच्या मम्मीने डॉलर पण दिले त्यांना. तर ते लाडू खाऊया, कसे वाटतंय ते बघूया. आणि हे स्वामीनी काय म्हणतात क्रीम रोल आणलेले ते खाऊया. चिनू पण आता मुरमुरे खाते, एन्जॉय करतोय आता आम्ही. आणि आउटफिट नंतरून दाखवतो. तर खाऊया आपण आता लाडू. मस्त केलंय. आता आम्ही आलेलो आहे मिरेकल गार्डन मध्ये आणि आत्ता दुपारचे 12:30 पावणे 1 तरी वाजला असेल. आता हा पार्किंग झोन एरिया आहे आणि इथं आहे आपलं मिरेकल गार्डन. तर दाखवते की कसं कसं आहे. आणि इथं खूप जण येत असतात आणि हे ना मार्च नंतर बंद असतं. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, जानेवारी हा महिना चांगला आहे, फेब्रुवारी पण चांगला आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर या पिरियडमध्ये येऊ शकतात. आणि काही काही जण मला म्हणतात की तुम्ही डिसेंबरमध्ये गेलात का काय, तर नाही, डिसेंबरमध्ये नाही गेला. हा जानेवारी महिना चालू आहे. म्हणजे आमची ट्रिप सुरू झाली 15 का 14 जानेवारीला. हा 14 जानेवारीला, म्हणजे 14 जानेवारीला आम्ही स्वामिनीच्या घरी होतो. हा आता एंट्रन्स आहे मिरेकल गार्डनचा. किती छान आहे बघा की. आणि हे बघा हे मम्मी पप्पांचं काय चालू आहे. काय त्यांचं काही ना काही चालू आहे. मिरेकल गार्डन मध्ये खूपच मिरेकल आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, दुबईमध्ये फुलं जगवणं फार डिफिकल्ट आहे, तरी इथं बघा ना कसले भारी भारी दिसतात यार फुलं. सिरियसली. हा घोडा सुद्धा काय 60 ठेवून दे, पटकन ठेवून दे, ठेवून दे. 65 दिरहम. सगळे स्टॉल मांडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि फ्लॉवर तर बघा किती मस्त आहे. वाव, मला घोडे जास्त आवडले पण एंट्रन्सचे. आणि ते पण बघा किती छान कॅसल केलेलं आहे. बुट्टा म्हणजे आपलं कणीस जे आहे ना, 500 रुपयाला एक आहे, 500 रुपयाला. बघा किती मस्त आहे. वाव, हे पोरं पण ना एवढं त्रास देतात ना बाहेर आल्यावर. खरं काय नाही, त्याला ते खेळायचंय. तिथं आहे काहीतरी खेळायला. रोबोटिक बघा, आईस्क्रीम. नाही ग आम्ही. आणि आता आम्ही परत त्याच हॉटेलमध्ये आलेलो आहे जेवण करायला. आणि बघा किती सगळ्या भाज्या आहेत, सगळं व्हेज आहे. आम्ही दुपारचं जेवण व्हेज ठेवलं आणि रात्रीचं नॉन व्हेज ठेवलेलं आहे. चिनू पण आमचं, चिनू ए बाबू, चिनू काय खाते बाबू? ते काढ ना तुझं ते डिश, रोटीची डिश काढ ना.
बघा आमचं चिनू भाता भाता खाते, बिलकुल त्रास देत नाही आमचं चिनू. आता आम्ही दुबई मॉलमध्ये आलेलो आहे, म्हणजे जे बुर्ज खलिफा आहे ना त्या मॉलमध्ये चाललेलो आहे. तर आता बघूया, जे आपण व्हिडिओमध्ये बघायचो ते आता आपण प्रत्यक्षात बघणार आहे. वाव, सो एक्सायटेड. आहे ना ह्याच्यावर बस म्हणते तर नको म्हणतीये ती, नको नको. हॅपी चुना, हॅपी का? इथं काय काय आहे, दुबई फाउंटन कुठं, इथं सगळं लिहिलेलं बघा कुठं कुठं. पटॅक फिलिप ते काय ते 2 कोटीचे पुढे आहेत त्याचे घड्याळ. रॉलेक्स, अरे काय ब्रँड आहे का काय इथं. रॉलेक्स, पटॅक फिलिप, काय ब्रँड आहे यार इथं. डायसन कुठे? इथं रेट तर विचारू डायसनचा काय. ए पिल्लू काय करते, काय ग तायडे? तोंडाला काय म्हणतात त्याला? सिफोरामध्ये चाललो आहे, बघूया आता काय घ्यायचं. चलो. आणि आता जस्ट आम्ही फाउंटन शो पाहिला, एवढा भारी होता. खूप गर्दी आहे बघा, तिथून एवढी गर्दी ना, बापरे. आले का सगळे? आले आले. सगळेजण आले का? ह्यांची पण भांडणं चालू असतात. आता आम्ही बुर्ज खलिफामध्ये जाणार आहे आतमध्ये, त्याचं तिकीट काढलंय. आणि या बिल्डिंग तर बघा, हे सगळ्या बिल्डिंग आहे ना त्यांच्या किंगच्या आहेत. इमार ब्रँड, जसं तुम्ही बघू शकता ना सगळीकडे इमार इमार लिहिलेलं आहे. इमार दिसत नाही मला पण दाखवतो, थांबा. हे बघा हे इमार. चिरूला आहे ना सगळेजण आहे ना आता घेऊन घेऊन थकले. मला काका घेऊन जाणार आहे आता बुर्ज खलिफावर. तिकडे तोंड कर ग. तिला काय कळते येडे. चुनू चला, चुनू रडली आमची ग. दुबई मॉलच्या मध्येच बुर्ज खलिफाची जी आहे ती एंट्री आहे आणि याच्यासाठी तिकीट असतं. बट आम्ही चौधरी यात्रा कंपनीमधनं गेलो होतो, त्याच्यामध्येच हे इन्क्लूड होतं. तर ह्याच्यामध्ये ना 124वा मजला, अजून असे भरपूर वेगवेगळे मजले आहेत. तर त्याचं तिकीट जे आहे ते वेगवेगळं आहे. आता आम्ही 124व्या मजल्यावर चाललेलो आहे. तर तुम्हाला दाखवते, इथं सगळी गर्दी आहे आणि इथं त्यांनी दाखवलं पण होतं की ते कसं कसं कन्स्ट्रक्शन केलं आहे त्यांनी. आणि इथं तिथं सेकंद दाखवत आहे, कितव्या मजल्यावर लिफ्ट आहे हे सगळं मेन्शन होत होतं त्या स्क्रीनवर. ती लिफ्ट होती. आता आम्ही पोहोचलो आहे
तर तुम्हाला सांगते खूप थंडी होती आणि नाही का एकदम डायरेक्ट तुम्ही 124व्या मजल्यावर जातात ना तर कानाला पण थोडासा त्रास झाला होता आणि मला खरं सांगते थोडंसं वेगळं वाटायला लागलं होतं कारण की एकदमच आपण असं वरती गेलो होतो आणि थंडी खूप होती, भयंकर थंडी होती. तिकडे चला की आम्ही आता बुर्ज खलिफाच्या 124व्या मजल्यावर आलेलो आहे आणि काय म्हणजे स्पीड सुद्धा कळलं आणि आम्हाला लिफ्टचा कानाला थोडासा त्रास पण झाला आम्हाला. थंडी खूप आहे यार, खूप थंडी आहे. बुर्ज खलिफा लो भारी यार. का बरं तेव्हा ऐकडनंच हे घे, शाल घे. आले आले. काय ते काय ते चिकन मंगा देतो. सो आता आम्ही तर आलेलो आहे. खाली का बेटा एवढं काय पिणार आहे घ्या ना. काय करायचं ते सांग. घ्या घ्या घ्या, ओपन करा. काय है फिश? वो उसके अंदर क्या रहता है वो डाल दो ना. लावला
चॉकलेट